पंतप्रधान मदत निधीचा हिशोब द्या. गेल्या 4 वर्षांपासून संसदेत हा आवाज वारंवार गुंजतोय. पण आता या आवाजाला पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे. कारण पीएमओने स्पष्ट सांगितलंय, प्रश्न विचारू नका, कारण हे उत्तरदायित्व आमचं नाहीच. ज्या फंडमध्ये सामान्य माणसाने 10 रुपयांपासून 10 कोटींपर्यंत देणगी दिली, ज्या फंडतून कोरोना काळात व्हेंटिलेटर्स आले, त्या पीएम केअर्स फंड आणि इतर 2 मोठ्या फंड्सवर लोकसभेत प्रश्न विचारण्यावर आता अघोषित बंदी घातली गेली आहे. पंतप्रधान कार्यालयाने लोकसभा सचिवाला जे पत्र लिहिलंय ते भारतीय लोकशाहीत एक नवीन वाद निर्माण करणारं ठरतंय. आजच्या व्हिडिओत आपण कलम दर कलम विश्लेषण करणार आहोत की सरकार नक्की काय लपवतंय, की सरकार नियमावर बोट ठेवून बरोबर सांगतंय का. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पीएमओने पत्रात नेमका कोणता टेक्निकल मुद्दा पाडलाय समजून घ्या. पीएम केअर्स फंड, PMNRF म्हणजेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, नॅशनल डिफेन्स फंड राष्ट्रीय संरक्षण निधी. पीएमओच्या म्हणण्यानुसार हे तिन्ही फंड कॉन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजेच भारत सरकारची संचित तिजोरीमध्ये येत नाहीत. नियमांनुसार संसदेत फक्त त्याच गोष्टीवर प्रश्न विचारता येतात ज्याचा खर्च सरकारी तिजोरीतून होतो. पंतप्रधान हा या ट्रस्टचा एक्स ऑफिशियो चेअरमॅन असतो, पण तो संसदेला जबाबदार नाही. कारण हा पैसा टॅक्सचा पैसा नाही, तर जनतेने स्वखुशीने दिलेले दान आहे. पण इथेच खरी गोम आहे मित्रांनो. जर हा सरकारी पैसा नाही, तर मग सरकारी कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापून यात का जमा केला गेला? रेल्वे, लष्कर आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी हजारो कोटी रुपये यात का दिले? हा प्रश्न आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आता आपण अशा मुद्द्याकडे वळूया जो तुम्हाला चक्रावून टाकेल. 2020 मध्ये जेव्हा आरटीआय अंतर्गत पीएम केअर्सची माहिती मागितली गेली, तेव्हा उत्तर मिळालं, हा सार्वजनिक प्राधिकरण म्हणजेच पब्लिक ऑथॉरिटी नाही, म्हणजेच माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत हा फंड येत नाही. एवढंच नाही, देशाचं ऑडिट करणारी सर्वात मोठी संस्था CAG ला सुद्धा याचं ऑडिट करण्याचा अधिकार नाही. याचं ऑडिट एका खासगी चार्टर्ड अकाउंटंट मार्फत केलं जातं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याच फंडमधून 50,000 व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यात आले होते. अनेक राज्यांनी तक्रार केली होती की हे व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे आहेत. जर संसदेत प्रश्नच विचारता येणार नाही, तर तक्रारींची दखल कोण घेणार? तुम्हाला वाटेल हे फक्त भारतात होतंय का? तर अमेरिकेच्या डिझास्टर रिलीफ फंडचं ऑडिट तिथलं प्रशासन अत्यंत कडकपणे करतं आणि त्याची माहिती सार्वजनिक असते. भारतात मात्र ट्रस्टच्या नावाखाली ही माहिती गोपनीय ठेवली जाते. मित्रांनो, जर हा फंड खासगी आहे, तर मग यावर देशाच्या राजमुद्रेचा म्हणजे स्टेट एम्ब्लेमचा वापर का होतो? जर हे सरकारी काम नाही, तर मग पंतप्रधानांच्या अधिकृत वेबसाईटवर याचा प्रचार का केला जातो? हे प्रश्न आहेत जे लोकसभा सचिवाला दिलेल्या या नवीन आदेशामुळे पुन्हा जिवंत झाले आहेत. मित्रांनो, नियमांच्या भाषेत सांगायचं तर सरकार तांत्रिकदृष्ट्या बरोबर असू शकतं, कारण हा पैसा बजेटमधून आलेला नाही. पण नैतिकदृष्ट्या जेव्हा देशाचा पंतप्रधान एका फंडसाठी आवाहन करतो, तेव्हा त्या पैशाचा हिशोब पारदर्शक असणं ही लोकांची अपेक्षा असते. कसबा सचिवाला दिलेल्या या आदेशामुळे संसदेत होणारी चर्चा थांबेल, पण जनतेच्या मनातले प्रश्न थांबतील का? संसदेची ताकद जर कमी केली गेली, तर लोकशाहीचं काय होणार? तुम्हाला काय वाटतं? पीएम केअर्स फंड आरटीआयच्या कक्षेत यायला हवा का? सरकारचं हे म्हणणं योग्य आहे की हा पैसा खासगी देणगीदारांचा आहे? तुमचं काय मत यावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल MH आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.